नमस्कार. होणाऱ्या सर्व आईंचं मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपल्या बाळाच्या सुंदर मनासाठी, प्रेमळ विचारांसाठी आणि सकारात्मक संस्कारांसाठी आपण पुन्हा एकदा मायेच्या गोष्टी या मालिकेतील एका नवीन गोष्टीसह भेटलो आहोत. आजची गोष्ट आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण आपले विचार मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतात. चला तर मग मन शांत करा, आपल्या पोटावरती प्रेमाने हात ठेवा आणि ऐकूया आजची सुंदर गोष्ट. एकेकाळी हिरव्यागार शेतांनी, उंच उंच झाडांनी आणि निसर्गाच्या शांत सौंदर्याने नटलेल्या एका छोट्याशा गावात गौरी नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. संपूर्ण गाव तिला प्रेमाने अम्मा म्हणून हाक मारायचं. तिचे केस बर्फासारखे पांढरे शुभ्र झाले होते. चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या स्पष्टपणे दिसत होत्या, पण तिच्या डोळ्यात मात्र अपार माया, करुणा आणि एक विलक्षण शांतता होती. जीवनाने तिला अनेक कठीण प्रसंग दिले होते, तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवलं नव्हतं. म्हणूनच प्रत्येकजण तिच्यावर मनापासून प्रेम करत असे. गावाच्या टोकाला असलेल्या एका विशाल वडाच्या झाडाजवळ तिचं छोटंसं मातीचं घर होतं. अनेक वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यांना मूलबाळही नव्हतं. तरीही अम्मांनी कधीही आपल्या नशिबाबद्दल तक्रार व्यक्त केली नाही. दररोज पहाटे त्या उठत, घरासमोरचं अंगण स्वच्छ झाडत, लहान लहान रोपांना प्रेमाने पाणी घालत आणि मग चहाचा छोटासा कप घेऊन त्या वडाच्या झाडाखाली शांतपणे बसत. गावातील अनेक लोक त्यांच्याशी बोलण्यासाठी थांबत असत. कोणी आपल्या दुःखाबद्दल सांगत असे, कोणी घरातील अडचणींबद्दल, तर कोणी भविष्याची चिंता व्यक्त करत असे. पण आश्चर्य म्हणजे अम्मांशी काही क्षण बोलून झाल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा हसू उमटत असे. मन हलकं व्हायचं आणि पुन्हा जगण्याची आशा निर्माण व्हायची. त्या गावातील लोक खूप कष्टाळू होते. पुरुष पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत शेतात मेहनत करत, तर स्त्रिया घर सांभाळत, पाणी भरत, स्वयंपाक करत आणि आपल्या मुलांची काळजी घेत असत. पण आयुष्य नेहमीच सोपं नव्हतं. कधी पाऊस पडत नसे आणि पीक करपून जात असे. कधी एखादा आजारी पडायचा, तर कधी कुणाची नोकरी जायची. म्हणून त्या गावावर अनेकदा चिंता आणि दुःखाचं सावट पसरलेलंच असायचं. एके दिवशी दुपारी माधवी नावाची एक तरुण स्त्री अम्मांकडे आली. तिचे डोळे रडून लाल झाले होते. कपड्यांवरती धूळ होती आणि बोलताना तिचा हात थरथरत होते. ती हळू आवाजात म्हणाली, "अम्मा, मला काहीच समजत नाहीये. आता मी काय करू? माझे पती अनेक महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात शहरात गेले, पण अजूनपर्यंत त्यांनी ना काही पत्र पाठवलं, ना एक पैसाही. माझी मुलं भुकेने रडतात आणि मला कळत नाही, मी अजून किती दिवस हे सगळं सहन करू?" अम्मांनी शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. मग त्यांनी तिचा हात अलगद हातात घेतला आणि त्या प्रेमाने म्हणाल्या, "इकडे बस. आधी शांत हो. मला सांग, तुला नेमकं कशाची भीती वाटते?" माधवीने डोळे पुसले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "माझ्या मनात सतत एकच विचार येत राहतो. काहीतरी वाईट घडणार. कदाचित माझ्या नवऱ्याला काम मिळालं नसेल. कदाचित त्यांनी आम्हाला विसरूनही गेले असतील. हे विचार काही माझी पाठ सोडत नाहीत. ते मला प्रत्येक क्षणी घाबरवत राहतात." अम्मा तिच्याकडे प्रेमाने पाहत हलक्याशा हसल्या आणि म्हणाल्या, "माधवी, जेव्हा आपण आपल्या मनात सतत नकारात्मक विचार साठवत राहतो, तेव्हा आपल्या इतरांपेक्षा स्वतःलाच जास्त दुःख देत असतो. पण जेव्हा आपण आपल्या मनात आशा, विश्वास आणि चांगले विचार भरतो, तेव्हा त्या विचारांतून आपल्याला जगण्याची नवी ताकद मिळते आणि अनेकदा आशेने जगणाऱ्या माणसांपर्यंत चांगल्या गोष्टी स्वतःहून चालत येतात." माधवीने अम्मांचं बोलणं शांतपणे ऐकलं. तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. ती हळू आवाजात म्हणाली, "पण अम्मा, माझ्या आजूबाजूला सगळंच वाईट घडत असताना मी चांगले विचार कसे करू?" अम्मांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य होतं. त्या म्हणाल्या, "माधवी, मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. एकेकाळी एका गावात एक गरीब माणूस राहत होता. एकेकाळी त्याच्याकडे सर्व काही होतं. छानसं घर, प्रेमळ कुटुंब आणि मेहनतीनं कमवलेलं आयुष्य. पण काळाने अचानक अशी करवट घेतली की त्याच्याकडचं सर्व काही निघून गेलं. त्याचं घर गेलं, त्याची संपत्ती गेली आणि त्याचं कुटुंबही त्याच्यापासून दूर झालं. तो पूर्णपणे एकटा पडला.
एक दिवस तो नदीच्या काठावरती बसून रडत होता. त्याच्या डोळ्यात निराशा होती, मनात फक्त दुःख होतं. तेवढ्यात तिथून एक वृद्ध स्त्री जात होती. तिने त्याला पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, बाळा, तू एवढा का रडतो आहेस? तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही आहे. माझं घर गेलं, माझं कुटुंब गेलं, माझे पैसेही संपले. माझं आयुष्य रिकामं झालं आहे. अशा आयुष्यात मी आनंदी कशा राहू? त्या वृद्ध स्त्रीने हलकसे हास्य केलं आणि ती म्हणाली, माझ्या लेकरा, एकदा शांतपणे आजूबाजूला बघ बरं. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली, तुझ्यासाठी मधुर गाणं म्हणणारी ही नदी अजूनही वाहते आहे. तुला सावली देणारी ही झाडं अजूनही तुझ्यासोबत उभी आहेत. हे विशाल आकाश अजूनही तुला प्रकाश देत आहे. तुझा प्रत्येक श्वास अजूनही सुरू आहे. तुझे हात आहेत, तुझं हृदय धडधडत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू अजूनही जिवंत आहेस. ती काही क्षण थांबली आणि पुन्हा म्हणाली, याचा अर्थ देवाने अजूनही तुझ्याकडून आशा सोडलेली नाही. म्हणूनच तुझ्याकडे अजूनही कृतज्ञ राहण्यासारखं खूप काही आहे. हे ऐकून त्या माणसाने पहिल्यांदाच शांतपणे आजूबाजूला पाहिलं. त्याला नदीचा मंजूळ आवाज ऐकू आला, गार वाऱ्याचा स्पर्श जाणवला, सूर्याची ऊब त्याच्या चेहऱ्यावरती अलगद पसरली. इतके दिवस तो फक्त आपल्या दुःखाकडे पाहत होता, पण त्या दिवशी त्याने प्रथमच देवाने दिलेल्या छोट्या छोट्या आनंदाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातील अश्रू हळूहळू थांबले आणि अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावरती एक हलकंसं हसू उमटलं. त्या दिवसापासून त्याने रोज सकाळी उठल्यावर आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल देवाचे आभार मानायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मनातील दुःख कमी होऊ लागलं. त्याची निराशा आशेमध्ये बदलू लागली आणि त्याचं आयुष्यही बदलायला सुरुवात झाली. पण हे सगळे एखाद्या चमत्कारामुळे घडलं नव्हतं, तर त्याच्या विचारांमध्ये झालेल्या बदलामुळे घडलं होतं. अम्मांनी गोष्ट संपवली आणि शांतपणे माधवीकडे पाहिलं. काही क्षण दोघींमध्ये फक्त शांतता पसरली होती. माधवीच्या डोळ्यात आता आधीसारखी घालमेल नव्हती. ती विचारात पडली होती. अम्मा हळू आवाजात म्हणाल्या, पाहिलंस ना, त्या माणसाचं आयुष्य एखाद्या जादूने बदललेलं नव्हतं. त्याचं आयुष्य बदललं कारण त्याने त्याची विचार करण्याची पद्धत बदलली होती. त्या पुढे म्हणाल्या, जेव्हा आपल्या मनात सतत भीती, चिंता आणि नकारात्मक विचार असतात, तेव्हा आपण स्वतःसाठी आयुष्य अधिक कठीण करून घेतो. पण जेव्हा आपल्या मनात आशा, विश्वास आणि सकारात्मक विचार असतात, तेव्हा तेच विचार आपल्याला संकटाचा सामना करण्याची ताकद देतात. माधवी शांतपणे ऐकत होती. तिने पुन्हा एकदा डोळे पुसले आणि विचारलं, अम्मा, तुम्हाला खरंच वाटतं का की फक्त चांगले विचार केल्याने माझं आयुष्य बदलू शकतं? अम्मा प्रेमाने हसल्या आणि त्या म्हणाल्या, हो, जर तू रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगितलंस, आजचा दिवस सुंदर आहे, देव माझ्यासोबत आहे आणि जे काही घडेल ते माझ्या भल्यासाठीच घडेल, तर तुझ्या मनात एक नवीन धैर्य निर्माण होईल. जे संकट समोर येईल त्याचा सामना करण्याची शक्ती तुला मिळेल. त्या थोडा विराम घेत म्हणाल्या, पण जर दिवसाची सुरुवातच भीतीने केलीस, आज काहीतरी वाईट होणार, माझं काहीच चांगलं होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, असे विचार मनात ठेवलेस तर दिवसाची सुरुवात होण्यापूर्वीच भीती तुझी शक्ती हिरावून घेईल. माधवीने शांतपणे मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर आता थोडं समाधान दिसत होतं. ती म्हणाली, अम्मा, मी नक्की प्रयत्न करेल. आजपासून माझे विचार बदलण्याचा मी खरंच प्रयत्न करेल. अम्मांनी तिच्या डोक्यावरती प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, सुरुवात करण्यासाठी एवढंच पुरेसं असतं, कारण जेव्हा माणूस आपली विचारसरणी बदलतो तेव्हा हळूहळू त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. त्या दिवसानंतर माधवीने अम्मांचा सल्ला मनापासून स्वीकारला. दररोज सकाळी ती उठल्यावर स्वतःशी बोलू लागली, आजचा दिवस सुंदर आहे, देव माझ्यासोबत आहेत, मी धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करते. तिने पूर्वीप्रमाणेच मेहनत करणं सुरू ठेवलं. ती आपल्या मुलांची प्रेमाने काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी अन्न बनवायची आणि आपल्या पतीची वाट पाहताना भीतीऐवजी विश्वासाला आपल्या मनात जागा द्यायची. कधी थकवा यायचा, कधी डोळ्यात पुन्हा अश्रू यायचे, पण प्रत्येक वेळी तिला अम्मांचे शब्द आठवायचे, चांगले विचार कर, चांगलेच घडेल. असेच काही आठवडे निघून गेले. माधवीने एकही दिवस अम्मांनी दिलेला सल्ला विसरली नाही.
प्रत्येक सकाळी ती नव्या आशेने दिवसाची सुरुवात करू लागली. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही ती स्वतःला एकच गोष्ट सांगायची, देव माझ्यासोबत आहेत, आजचा दिवस नक्की चांगला जाईल. एके दिवशी ती बाजारातून घरी परतली. घराच्या दारात तिला एक पत्र दिसलं. ते पत्र तिच्या पतीचं होतं. थरथरत्या हातांनी तिनं ते उघडलं. पत्रात लिहिलेलं होतं, माधवी, मला अखेर शहरात चांगली नोकरी मिळाली आहे. मी आता नियमितपणे घरी पैसे पाठवत आहे. लवकरच मी तुमच्याजवळ परत येईल. तुमची खूप आठवण येते. पत्र वाचतात माधवीच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. तिचं मन आनंदाने भरून गेलं. ती हसत होती आणि आनंदाने रडतही होती. क्षणाचाही विलंब न करता ती धावतच अम्मांच्या घरी पोहोचली. धापा टाकत ती म्हणाली, अम्मा, तुमचं म्हणणं खरं ठरलं. माझ्या पतीला नोकरी मिळाली आहे. त्यांनी पैसेही पाठवले आहेत. आता आमचं आयुष्य पुन्हा सुरळीत होईल. अम्मांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. त्या शांतपणे म्हणाल्या, पाहिलंस ना, जेव्हा आपल्या मनात आशेचा दिवा जिवंत असतो तेव्हा चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपण स्वतःच दार उघडतो. जीवन नेहमीच आपली परीक्षा घेणारं, कधी सुख देणारं तर कधी दुःखही देणार. पण जो माणूस प्रत्येक संकटाकडे विश्वासाने पाहतो तो अर्धी लढाई तिथेच जिंकतो. हळूहळू अम्माच्या शहाणपणाची चर्चा संपूर्ण गावभर पसरली. आजूबाजूच्या गावातून लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागले. कोणी आपल्या दुःखाची कहाणी सांगत असे, कोणी भविष्याची चिंता व्यक्त करत असे. पण अम्मा प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायच्या, नेहमी चांगले विचार करा आणि देवावरती विश्वास ठेवा. काळ पुढे सरकत गेला आणि त्या गावात एक सुंदर बदल दिसू लागला. लोक आता पूर्वीपेक्षा जास्त हसू लागले, एकमेकांना आधार देऊ लागले. संकटामध्येही आशा सोडेनासे झाले, कारण प्रत्येकाच्या मनात अम्मांचे शब्द कायमचे कोरले गेले होते. तुमचे विचार हलके असतील तर तुमचं आयुष्यही हलकं आणि आनंदी होईल. अशा प्रकारे अम्मा त्या गावचं प्रेमळ हृदय बनल्या आणि त्यांचं आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरलं. या गोष्टीतून मिळणारा सुंदर संस्कार, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल असं नाही, पण प्रत्येक परिस्थितीकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा आपण भीतीऐवजी विश्वासाची, तक्रारीऐवजी कृतज्ञता स्वीकारतो आणि नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांना मनात स्थान देतो, तेव्हा हळूहळू आपल्या आयुष्यातही सुंदर बदल घडू लागतात. गर्भातील बाळ आपल्या प्रत्येक भावना, प्रत्येक विचार आणि प्रत्येक शांत क्षणाशी जोडलेलं असतं. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, चांगले विचार करा आणि प्रेमाने जगा. कारण आईच्या मनातील प्रत्येक सुंदर विचार हा बाळासाठी एक सुंदर संस्कार असतो. आजची गोष्ट इथेच संपली. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या बाळाशी प्रेमाने संवाद साधत राहा.